राज ठाकरे यांना बाजूला करून उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपद देण्यात आलं होतं. मला वाटतं तो इतिहास पुन्हा रिपीट होतो. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तेवढे ऍक्सेसिबल असताना पण दिसत नाही, म्हणजे पत्रकारांना पण दिसत नाही ते ऍक्सेसिबल असताना. तर मग सामान्य कार्यकर्त्यांना काय भेटणार ते? तो फीडबॅक येत नसल्यामुळं आपण बघतोय की नेत्यांनी एक प्रकारे शिवसेनेला दगा दिला आणि दुसरं शिवसेनेची शकलं झाली आपल्याला दिसतो. उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुबळा झाला असला तरी तो कायम चर्चेत राहतो आणि यावेळी चर्चेचा मुख्य मुद्दा आहे की आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार आहे, तीही पक्षाच्या वर्धापन दिनी म्हणजे 19 जून रोजी. मधल्या काळामध्ये अंतर्गत कलह, खासदार, अल्पसेजे असलेले पक्षातले आमदार आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी होती की पक्ष संघटनेसाठी कुणीही काम करत नाही, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे जे पडद्यामागून नेतृत्व पक्षाचं करत होते ते आता थेट मैदानात नेतृत्व ते करतील अशा प्रकारची एक संघटनात्मक नवी बांधणी ही केली जात असल्याची माहिती मिळते आहे. अर्थात 19 जूनची आपल्याला वाट पाहावी लागेल. नमस्कार, मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो आणि याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत की आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती बळ देऊ शकेल. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के. सुभाष, काय वाटतं तुला? एक म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आदित्य ठाकरे यांचा जो प्रवेश झाला तो ऑक्टोबर 2010 जो दसरा मेळावा शिवाजी पार्कला झाला होता, तिथं बाळासाहेब ठाकरे यांनी तलवार दिली होती आणि त्यांना सगळ्या शिवसैनिकांना सांगितलं होतं की मी हा तुम्हाला आदित्य ठाकरे हा अर्पण करतोय तुम्हाला, आणि जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणून सांगा. पण आता बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला पूर्णपणे भरात होते आणि त्यामुळं आदित्य ठाकरे ही तिसरी पिढी ठाकरे घराण्याची ही राजकारणात आली. त्याच्यानंतर युवा सेनेचं नेतृत्व त्यांना दिलं आणि गेल्या 16 वर्षामध्ये वेगवेगळ्या पदांवरती आदित्य ठाकरे यांनी काम केले. 2019ला ते मंत्री, पहिल्यांदा आमदार आणि त्याच्यानंतर मंत्री सुद्धा झाले आणि 2022 पर्यंत हे मंत्रीपद त्यांच्याकडे होतं. त्यानंतर अतिशय दिव्यातून त्यांना जावं लागलं. त्यांच्यावरती आरोप झाले की एका खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांचा हात आहे अशा प्रकारचा आरोप झाला. सीबीआयची इन्क्वायरी लागली, अनेक गोष्टी त्यांच्या मागे लागल्या, पण या सगळ्यातून ते बाहेर पडले आणि त्यामुळं राजकारणामध्ये जे काही म्हणून परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षा त्यांनी दिल्यात. उद्धव ठाकरे यांची तब्येत जी आहे ती गेल्या अनेक कोविडच्या नंतर आपण बघतोय की पूर्णपणे ते प्रचार करू शकत नाहीयेत, ते फिरू शकत नाहीयेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरती बायपास जी शस्त्रक्रिया झाली हृदयाची त्याच्यानंतर सुद्धा त्यांना मर्यादा आलेल्या आहेत राजकारणामध्ये फिरायला आणि प्रचार करायला. आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोण हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला साहजिकच आदित्य ठाकरे यांचं नाव आलं आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे आता कार्याध्यक्ष पदाची सूत्र ही जाताना आपल्याला दिसत आहेत. मनोज, हाच प्रकार 2000 साली झाला होता आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोण हा जो प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये शिवसेनेच्या राज ठाकरे यांना बाजूला करून उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपद देण्यात आलं होतं. मला वाटतं तो इतिहास पुन्हा रिपीट होतोय. आणि मग राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि ते एक बंडही खूप गाजलं. म्हणजे शिवसेनेच्या इतिहासामध्ये छगन भुजबळांपासून जे बंड झालं, नंतर मग गणेश नाईक, त्यानंतर मग राज ठाकरे, नारायण राणे सुद्धा, इतकी सगळे मोठे नेते जे दिग्गज होते ते शिवसेनेतनं बाहेर पडले. तरी सुद्धा ते सर्वच मोठे नेते हे काही लहान झाले नाहीत, ते मोठेच होत गेले आणि ते आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं महत्व राखून आहे. मुळात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचं राज्यसभेच्या निवडणुकीवरून उमेदवारी देण्यावरून बिनसलं, फाटलं. आदित्य ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इव्हन उद्धव ठाकरे यांना सुद्धा प्रियंका चतुर्वेदी ज्या आता माजी राज्यसभा खासदार आहेत त्यांनी सुद्धा थेट प्रश्न उपस्थित केला होता की शरद पवार यांचं नाव संजय राऊतांनी थेट का माध्यमांमध्ये पुढे केलं जेव्हा पक्षाचा निर्णय झाला नव्हता तेव्हा. अर्थात प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी इतकी काही ताकद उद्धव ठाकरे यांच्याकडे नव्हती, पण तरी सुद्धा आदित्य ठाकरे हे इरेस पेटले होते प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी. आणि मुळात प्रियंका चतुर्वेदी याच आदित्य ठाकरेंच्या आग्रहास्तव
राज्यसभेच्या त्या खासदार झाल्या, काँग्रेसमधनं आल्या, तेव्हा सुद्धा त्यांनी आपला वजन आणि प्रभाव पक्षातला वापरला होता. म्हणजे आज ते उद्या ते पक्षाचे कार्याध्यक्ष होतीलच, शक्यता तीच जास्त वाटते. पण आता दुसरा कोणी कार्याध्यक्ष व्हावा अशी काही परिस्थिती नाही, जशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात होती. मग या सगळ्या ज्या काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये शिवसेनेत घडल्या आणि मुळात उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये पदाधिकारी खासदार जे आहेत, अल्पसे आमदार आहेत, यांची खूप एक यांच्या मनामध्ये एक खूप खतखत निर्माण झाली. हा एक मुद्दा आहेच आणि ऑपरेशन टायगर सुद्धा. मुख्यतः एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांचं जे राजकारण होतं, बाळासाहेब ठाकरे हे संध्याकाळी 7च्या नंतर त्यांच्या म्हणजे फोन जो आहे ते स्वतः उचलायचे मातोश्रीमधला, आणि त्यामुळं कुठलाही शिवसैनिक किंवा सामान्य कार्यकर्ता जो असेल तो बाळासाहेबांना थेट फोन करू शकत होता. अर्थात नंतर बाळासाहेब थोडेसे वयाने थकल्यानंतर हा प्रकार कमी झाला, त्यांना त्यांच्या बाजूला बडवे जास्त निर्माण झाले हे राज ठाकरे यांनी पण सांगितलेलं आहे. पण बाळासाहेब ठाकरे हे लोकांना ऍक्सेसिबल होते. आपल्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तेवढे ऍक्सेसिबल असताना पण दिसत नाही, म्हणजे पत्रकारांना पण दिसत नाही ते ऍक्सेसिबल असताना, तर मग सामान्य कार्यकर्त्यांना काय भेटणार ते. त्यामुळं हा जो प्रकार आहे की सर्वसामान्य माणसाला भेटता येणं सहजपणे नेत्याला, हा जो प्रकार आहे हा ठाकरे कुटुंबाबाबत कधीच नव्हता बाळासाहेबांच्या नंतर. आणि त्यानंतर तो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी तो तसाच जी परंपरा आहे ती कायम ठेवली आणि त्याचा फटका शिवसेनेला बसला. कारण शिवसेना हा मातीतल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तिथं या कार्यकर्त्यांना सतत नेत्याशी जो संपर्क असतो तो नसल्यामुळं आणि त्यामुळं फीडबॅक जो येतो राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्त्याकडून, तो फीडबॅक येत नसल्यामुळं आपण बघतोय की नेत्यांनी एक प्रकारे शिवसेनेला दगा दिला आणि दुसरं शिवसेनेची शक्ल झाली आपल्याला दिसतो. अगदी. आणि सत्तेतले नेते काय करतात, म्हणजे साधारणतः एक मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील. समजा विदर्भामध्ये त्यांना जर यवतमाळ भागामध्ये जायचं असेल तर ते यवतमाळ, वाशिम असे 2-3 जिल्ह्यांमध्ये त्यांचा दौरा, त्याची चर्चा होईल, त्याचा प्रभाव पडेल, अशा प्रकारचा प्रयत्न करतात आणि तिथली सगळी नेते मंडळी त्यांच्या कार्यक्रमाला हजर असतात. मुख्यमंत्र्यांबाबत तेच आहे. समजा गडचिरोलीला गेले तर गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी ते जातच असतात बऱ्यापैकी. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांचे दौरे असतात. पण यांच्याबद्दल तसं होतं तसं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल आपल्याला दिसत नाही. एकनाथ शिंदे मात्र जरूर ते करतात आणि म्हणून कॉमन मॅन म्हणून त्यांनी आपली एक ओळख पटवली, पक्ष मोठा केला. अर्थात त्याची काही वेगळी गणित समीकरण आहे आणि आपण त्याचं वेगळं विश्लेषण करतो की ते भाजपच्या कह्यात गेले म्हणा, भाजपचा प्रभाव आहे किंवा भाजपच अजित पवार यांचा पक्ष चालवतो किंवा सुनेत्रा पवार यांचाही पक्ष तेच चालवतील, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा हस्तक्षेप असतो किंवा प्रभाव असतो असं आपण सगळं म्हणतो. पण उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुळातच असा विदर्भातल्या 2 भागामध्ये त्यांनी दौरे केले, नागपूरमध्ये केले, भंडारा, गोंदिया वगैरे, वर्धा, यवतमाळ इथले काही एक केले किंवा ते पश्चिम विदर्भामध्ये गेले, अकोला वगैरे. त्यावेळेला दिवाकर रावतेसारखं एक नेतृत्व होतं की त्यांनी पश्चिम विदर्भाला तसं चांगलं नेतृत्व दिलं आणि पक्ष संघटना तिथे मजबूत घेतली, पायी यात्रा काढली. पण नंतरच्या काळामध्ये मी अनेकांशी चर्चा झाली, तुमची होत असेल, की कार्यकर्त्यांना ते भेटत नाही आणि कार्यकर्त्यांना भेटत नाही, पक्षामध्ये कुठला अजेंडा नाही असं दिसतं. आणि मग महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं केवळ मुंबई सेंट्रिक हा पक्ष झाला का, त्यातून जास्त अनरेस्ट या पक्षामध्ये निर्माण झालेली आहे. मुख्यतः मुंबईवरती कॉन्सन्ट्रेट केलं गेलं शिवसेनेकडून आणि त्याच्या पलीकडं उद्धव ठाकरे बाहेर गेले नाहीत किंवा आदित्य ठाकरे बाहेर गेले नाहीत. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असा निर्माण झाला की आपला पक्ष हा मजबूतीने लढतोय का. जर नेताच पुढं नसेल, सेनापतीच पुढं नसेल तर सैन्य कसं काम करणार किंवा सैन्य कसं लढणार हा प्रश्न असतोच. आणि त्यामुळं आपण बघतोय की शिवसेनेची जी ही वाताहत झाली ही मुख्यतः हा जो प्रकार आहे की सेनापतीच लढताना दिसत नाहीये त्यामुळे झालेली आहे. पण शिवसेनेच्या पक्षाचं जे आहे ते बाळासाहेबांच्या नंतर हा असाच प्रकार चालू राहिलेला आहे. आणि जे सरदार होते ते अगदी गेले, ते दिवाकर रावतेंसारखे, त्यांचं ते जेव्हा संपले किंवा त्यांचं महत्व जेव्हा कमी झालं किंवा ते जे वय पण झालं, वयामुळेच गेले, त्याच्यानंतर मग हे असे सुभे सांभाळणारे जे सुभेदार होते ते मात्र गेल्यानंतर मग शिवसेनेला आणखी अवकाळ आली. आणि दुसरं म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंत शिवसेनेचे फलक दिसायचे, ज्यावरती एक टायगर, वाघ असलेलं चिन्ह. हे मी पत्रकार नसताना सुद्धा पाहिलं. मला नवल वाटायचं की या भागात तर शिवसेना नाहीये, सत्ताही नाही किंवा आमदार नाही, तरी सुद्धा मला गावात खेड्यात कुठेतरी त्यांचा असा पक्ष, त्यांचं अस्तित्व दिसायचं आणि 4-2 लोक असायचे आणि मग नंतर ते मोठे होताना सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता आणखी एक चांगली आठवण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत आहे, म्हणजे ती वाईट काळातली आहे की एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडल्यानंतर 2 गट झाले
आणि त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांना जे समर्थन मिळालं, म्हणजे जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये आमदार खासदार त्यांच्या पक्षात गेल्यानंतर सुद्धा सुभाष आपण पाहिलं की जनसमर्थन ज्याला म्हणतो किंवा त्यांची लोकप्रियता किंवा सभांना होणारी गर्दी ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण पाहिलीच, पण ती आदित्य ठाकरे यांच्या भोवती सुद्धा तरुण कार्यकर्त्यांचं कोंडाळं पाहिलं किंवा त्यांची जर जीप कार वाहन जात असेल तर त्याच्या बाजूला गर्दी, सभेमध्ये गर्दी. आणि तेव्हा असं वाटत होतं की एकनाथ शिंदे यांनी जरी पक्ष फोडला असेल आणि बहुतांश लोक त्यांच्या पक्षात गेले असले तरी हा पक्ष ताकदीने मोठा होईल, टिकून राहील आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद कमी होईल असं चित्र निर्माण झालं होतं. पण नंतर काय झालंय आपल्याला माहिती. कसं असतं राजकारणामध्ये सेटबॅक्स तुम्हाला मिळत असतात, पण सेटबॅक्स मिळाल्यानंतर पुन्हा तुम्ही कसं उभे राहता, काय स्ट्रॅटेजी वापरता, लोकांमध्ये तुम्ही जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे झालं नाही तर मग कसं परिस्थिती निर्माण होते. हे आपण आता कमल हसनचं उदाहरण जे आहे की कमल हसन यांनी पक्ष काढला, त्यांनी 2 निवडणुका लढवल्या, पण त्याच्यानंतर सेटबॅक त्यांना मिळाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आणि नंतर मग त्यांना हा पक्ष जो आहे तो सोडून द्यावा लागला आणि आता ते द्रमुकचे खासदार म्हणून होत आहेत ते. तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्ते जे जमा झाले होते ते कार्यकर्ते सगळे नंतर निघून गेले किंवा राज ठाकरे यांच्याकडे जे प्रवीण दरेकर यांच्यासारखा कार्यकर्ता होता तो आज बीजेपीमध्ये भाजपमध्ये मोठ्या पदावरती आहे आणि त्यांना भाजप बळ देताना दिसतंय. तर हा जो प्रकार आहे की कार्यकर्ते तुम्हाला सांभाळता येत नसले तर तो कार्यकर्ता जो चांगला असेल तो दुसरीकडे जाणार आणि तो स्वतःचं राजकारणातलं महत्व वाढवणार. पूर्वीसारखं काही राजकारण राहिलं नाही, पूर्वीसारखं राजकारण राहिलं आता नाही लोक की महत्वाकांक्षी झाले. पूर्णपणे एकाच पक्षाबरोबर तुम्ही आयुष्य काढताय आणि तिथेच तुम्ही खितपत पडताय. हा आता प्रकार नाहीये आणि त्यामुळं शिवसेना जर पुन्हा उभारी यावी असं वाटत असेल तर शिवसेनेकडे अजूनही ताकद आहे, गावागावामध्ये ताकद आहे. पण आदित्य ठाकरे यांनी ती तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, लोकांशी बोलायला पाहिजे आणि जमिनीवरती जाऊन ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर फिरून पक्ष वाढवला त्याप्रमाणे पुन्हा एकदा मला त्यावरच यायचं आहे की जसं राज ठाकरेंच्या इतका मोठा प्रभाव असताना सुद्धा राम कदम जे आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर त्यांचं नेतृत्व जुगारून ते दुसऱ्या पक्षात गेले. म्हणजे आता नेतृत्व जुगारून देताना आपण नेते पाहिले. पूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये कितीही नाराजी असेल किंवा काही असेल तरी लोक तसे करत नव्हते, काँग्रेसमध्येही नव्हते. मला हे विचारायचं आहे की आता आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व हे अधिकृतरित्या पुढे आल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला किती सकारात्मक प्रतिसाद राज्यामध्ये त्यांच्या पक्षाकडून किंवा नव्या तरुण कार्यकर्त्यांकडून मिळू शकेल? मुख्य असं आहे की ही जी स्पेस आहे शिवसेनेची ती स्पेस खाण्याचा प्रयत्न हा भाजप सतत करत आहे. पण तरीही शिवसेनेचा एक स्वतःचा लढाऊ बाणा जो आहे, शिवसेना जी ग्रासरूटमध्ये बांधली गेलेली आहे शाखांमार्फत आणि जो विद्रोहाचा जो आवाज आहे, प्रस्थापितांवरती विद्रोहाचा आवाज गावागावामध्ये जो आहे, जो आपण बघतोय, तर तो विद्रोहाचा आवाज हा शिवसेना अजूनही कार्यकर्ते इथे आहेत. फक्त त्यांना उभारी देणं, त्यांना बळ देणं हे गरजेचं आहे. अगदी. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला शरद पवारांचं काँग्रेस एस 1988ला शरद पवार यांनी काँग्रेस पक्षामध्ये ते विलीन केलं त्यांनी पक्ष. त्याच्यानंतर जे सगळे काँग्रेस एस मधले लोक होते जे प्रस्थापितांच्या विरुद्ध काँग्रेसच्या प्रस्थापितांच्या विरोधात होते ते सगळे शिवसेनेमध्ये आले. मग प्रतापराव जाधव असतील जे नंतर खासदार झाले आणि आता पण ते शिवसेनेमध्ये खासदार आहेत, मंत्री पण आहेत. तर अशा प्रकारची जी नेते होते ते सगळे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी उभे राहिले आणि शिवसेना त्यांनी वाढवली. तर हा जो प्रकार आहे बघता राजकारणामध्ये नेहमी स्पेस असते, फक्त तुम्ही ती क्रिएट करावी लागते. खूप धन्यवाद सुभाष. नवराष्ट्र डिजिटलवर आपण ही चर्चा ऐकली आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या निमित्तानं. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा की आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पुढच्या काळात जर अधिकृतरित्या तुमच्या पुढे आलं तर ते किती सक्षम नेतृत्व असू शकेल. कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवाच, पण बेल आयकॉनवर जा, बटन दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चॅनल सुद्धा नवराष्ट्र डिजिटल आपण सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे 3 सोशल मीडिया हँडल शिवाय नवराष्ट्राची वेबसाईट फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.